4 नोव्हेंबर 2024 विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस। महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये बंडखोर आणि अपक्ष हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेत होते। मात्र अशातच दुपारच्या सुमारास कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हालचालींना वेग येतो। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतींच्या गाड्यांचा ताफा आणि काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटलांच्या गाड्यांचा ताफा एकाच वेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतो। शाहू छत्रपती तावातावानं आता निवडणूक अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जातात। तिथे अगोदरच काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती देखील उपस्थित होत्या। मागून बंटी पाटील देखील येतात। इतक्यात शाहू महाराज मधुरिमा राजेंना उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सही करण्याचं फरमान सोडतात। मधुरिमा राजे सही करतात। पुढे शाहूंचे चिरंजीव मालोजी राजे येतात आणि मधुरिमा राजेंचा हात पकडून त्यांना केबिनच्या बाहेर घेऊन जातात। त्यानंतर दिसतं ते बंटी पाटलांचं रौद्र रूप। एरवी शांत आणि संयमी राहणारे बंटी पाटील थेट शाहूंना म्हणतात, महाराज हे काही योग्य नाही, तुम्ही लोकांनी माझी फसवणूक केली। त्यानंतर बाहेर आल्यावर देखील बंटी पाटील संतापातच होते। त्यांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या शाहूंच्या कार्यकर्त्यांकडे पाहत म्हटलं, दम नव्हता तर लढायचं कशाला, मी पण माझी ताकद दाखवून दिली असती ना, आणि गाडीत बसून निघून जातात। मात्र या सर्व घडामोडींमध्ये एक प्रश्न निर्माण होतो की हे घडलं कशामुळे? खरंच छत्रपती घराण्यानं बंटी पाटलांची फसवणूक केली आहे का? यामध्ये नेमका गेम कोणाचा झाला? कोल्हापूर उत्तरची जागा काँग्रेस हरली आहे का? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र भूमी। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कायमच काँग्रेस विरुद्ध शिवसेना हा सामना आपल्याला पाहायला मिळालाय। या भागात शिवसेनेला पूर्वीपासूनच चांगलं यश मिळालंय। मात्र गेल्या निवडणुकीत इथे काँग्रेस आपला उमेदवार विजयी करण्यात यशस्वी ठरलाय। शिवाय त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत देखील काँग्रेसनं हा मतदारसंघ आपल्याकडे खेचलाय। आता यंदाच्या विधानसभा निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट दोन्ही पक्षांमध्ये कोल्हापूर उत्तरच्या जागेवरून रस्सीखेच सुरू होती। मात्र सरता शेवटी ही जागा काँग्रेसला मिळाली खरी, पण काँग्रेस इथून उमेदवारी देणार कोणाला याबाबत काही खात्री नव्हती। कारण पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या जयश्री चंद्रकांत जाधवांची उमेदवारी इथे कापली जाणार हे काँग्रेसने पूर्वीच स्पष्ट केलं होतं। अशा 3 नावांची चर्चा या ठिकाणी प्रामुख्याने होत होती, ज्यामध्ये शारंगधर देशमुख, सचिन चव्हाण आणि राजेश लाटकर यांच्या नावाचा समावेश होता। त्या व्यतिरिक्त शाहू छत्रपतींच्या सुनबाई आणि माजी आमदार मालोजी राजेंच्या पत्नी मधुरिमा राजेंच्या उमेदवारीबद्दल देखील इथे संकेत मिळत होते। मात्र स्वतः छत्रपती घराण्यात मधुरिमा राजेंच्या उमेदवारीबद्दल उत्सुकता नसल्यामुळे इथे सतेज पाटलांचे कट्टर कार्यकर्ते मानले जाणारे राजेश लाटकर यांना काँग्रेसला निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। मात्र राजेश लाटकर हे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या बाहेरचे असल्यामुळे इथे स्थानिक नेत्यांमध्ये त्यांच्या उमेदवारीबद्दल नाराजी होती। ही नाराजी इतकी टोकाला गेली की ज्या रात्री लाटकरांना उमेदवारी जाहीर झाली त्याच रात्री काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर दगडफेक देखील करण्यात आली होती। शिवाय दुसऱ्या दिवशी लाटकर हे इच्छुक सचिन चव्हाण यांच्या घरी भेट देण्यासाठी गेले असता त्यांच्या कार्यकर्त्यांनी लाटकरांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला। शिवाय जवळपास 27 माजी नगरसेवकांनी बंटी पाटलांना पत्र लिहित लाटकरांची उमेदवारी बदलली नाही तर पक्षाचं काम करणार नाही असा इशाराही दिला। आता या सर्व घटना घडत असताना बैठकीचं केंद्रबिंदू हे शाहू छत्रपतींचं निवासस्थान न्यू पॅलेस होतं। पुढे याच ठिकाणी उमेदवार बदलाची देखील बैठक पार पडली, ज्यात स्वतः मालोजी राजांनी न्यू पॅलेसच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना राजेश लाटकरांऐवजी मधुरिमा राजे छत्रपती या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार असतील हे सांगितलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी के.सी. वेणुगोपालांनी मधुरिमा राजेंची अधिकृत उमेदवारी देखील जाहीर केली। मात्र इथे प्रश्न निर्माण झाला तो राजेश लाटकरांचा, कारण लाटकर हे देखील काही निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याच्या पवित्र्यात दिसत नव्हते। जर मधुरिमा राजेंनाच उमेदवारी द्यायची होती तर छत्रपती घराण्यानं पूर्वी नाही का म्हटलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। पुढे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मधुरिमा राजेंनी काँग्रेसचा AB फॉर्म असलेला अर्ज दाखल केला, तर राजेश लाटकर हे अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले। बंटी पाटील यांनी बऱ्याचदा
राजेश लाटकर यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र लाटकर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. याच दरम्यान दिवाळी होती. दिवाळीनंतर 3 तारखेच्या संध्याकाळी राजेश लाटकरांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी आक्रमक होत लाटकर निवडणुकीत माघार न घेण्याची विनंती केली. लाटकरांची बैठक झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी माध्यमांमध्ये राजेश लाटकर नॉट रिचेबलच्या बातम्या यायला सुरुवात झाल्या. अशातच बंटी पाटील हे सकाळी सकाळी राजेश लाटकरांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांचे देखील भेट घेत राजेश लाटकरांची समजूत काढण्याची विनंती करतात. आता लाटकरांचे वडील हे जुने काँग्रेस कार्यकर्ते, त्यांनी पक्षाचं शहराध्यक्ष पद देखील सांभाळलेलं, त्यामुळे वडील हे राजेश लाटकरांची समजूत काढतील असं बंटी पाटील यांच्या मनात असावं. दरम्यान अर्ज मागे घेण्यासाठी फक्त दुपारी 3 वाजेचाच वेळ असल्यामुळे बंटी पाटलांकडून देखील गडबड केली जाते आणि दुपारी 2:36 बंटी पाटलांना मालोजी राजांचा फोन येतो आणि ते म्हणतात, आम्ही मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज मागे घेतोय. आणि पुढे मालोजी राजे, मधुरिमा राजे आणि शाहू छत्रपती हे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज मागे घेतात. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या जागेवर काँग्रेसकडे उमेदवारी राहत नाही. मात्र छत्रपती घराण्यानं मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज मागे का घेतला असावा, तर या पाठीमागे 3 थेऱ्या सांगितल्या जात आहेत. पहिली थेरी म्हणजे तिरंगी लढत. राजेश लाटकर हे काही उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी तयार नव्हते, त्यामुळे ही लढाई तिरंगी झाली असती. अशातच राजेश लाटकर यांना महायुतीकडून देखील काही ठिकाणी रसद पुरवण्यात आली असती. त्यामुळे जिथे मधुरिमा राजेंना मताधिक्य मिळण्याची शक्यता होती, तिथली मतं हे राजेश लाटकरांमध्ये विभाजित झाली असती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत मधुरिमा राजेंना काही फरकानं पराभवाचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता होती. म्हणून हा संभाव्य धोका ओळखून छत्रपती घराण्यानं मधुरिमा राजेंची उमेदवारी मागे घेतली असावी. दुसरी थेरी म्हणजे छत्रपती घराण्यातील वाद सध्याला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यामध्ये राजकीय दुरावा आल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीतल्या घटक पक्ष असणाऱ्या काँग्रेसचे खासदार आहेत, तर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन करत निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलाय. त्यामध्ये आता जर मधुरिमा राजे यांची भर पडली असती तर भविष्यात छत्रपती घराण्यामध्ये आणखीनच राजकीय वाद उफाळून आला असता. त्यामुळे भविष्याचा विचार करता कुठेतरी शाहू छत्रपती यांनी मधुरिमा राजेंचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असावा. तिसरी थेरी, एकाच घराण्यात सगळी पदं नको. स्वतः शाहू छत्रपती यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितलं होतं की आपण खासदार आहोत आणि आता आपल्याच घराण्यात पुन्हा आमदारकी म्हणजे हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय असल्यासारखा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र एक प्रश्न उपस्थित होतो, या सर्वांमध्ये गेम कोणाचा झाला? तर एकंदरीतच जर पाहायला गेलं तर ज्या कोल्हापूर उत्तरच्या जागेसाठी काँग्रेसला शिवसेनेसोबत भांडावं लागत होतं, त्या कोल्हापूर उत्तरच्या जागेत आता काँग्रेसचा अधिकृत उमेदवार नसणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत नाना पटोले यांनी राजेश लाटकरांच्या मागे ताकद उभा करण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र दुसऱ्या बाजूला विचार केला तर कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा पंजा गायब झालाय. हे काँग्रेसला विसरून चालता कामा नाहीये. आता यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवू शकता. धन्यवाद.